मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली। सौरव मिश्रा वय वर्ष 25 असे या मयत तरुणाचे नाव आहे। त्याचा दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला 5 जणांनी मारहाण केली होती। जखमी सौरभला 4 रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला होता। या प्रकरणी तुळीस पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। सौरभ मिश्रा वय वर्ष 25 हा तरुण नालासोपारा पूर्वेच्या शेरा सर्कल येथील विनी हाइट्स इमारतीत राहतो। सोमवारी त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता। मध्यरात्री 12 वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याची योजना त्याच्या मित्रांनी बनवली होती। त्यानुसार रात्री 8:30 वाजता सचिन शर्मा वय वर्ष 24, विवेक गुप्ता वय वर्ष 20, सोनू खान उर्फ कैफी वय वर्ष 25 आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले। त्यांचा एक मित्र संतोष भुवन येथे राहतो। त्यांना घेण्यासाठी हे चौघेजण दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले। त्यावेळी संतोष भुवनच्या मोचीपाडा येथे अजय चव्हाण वय वर्ष 20 आणि कौशिक चव्हाण वय वर्ष 21 हे दोघे भाऊ बसले होते। सौरभच्या गाडीचा धक्का त्यांना लागला। त्यावरून चव्हाण बंधूंनी सौरभला शिवीगाळ केली आणि शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर चव्हाण बंधूंनी सौरभ आणि विवेक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ते पाहून चव्हाण, त्याचे आईवडील आणि त्यांचा एक मित्र सुनील सोनवणे त्या ठिकाणी आला। त्याने देखील या दोघांना मारहाण केली। सौरभच्या मित्रांनी मध्यस्थी करून कसेबसे भांडण मिटवले। त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता। मात्र अचानक कौशिक चव्हाण हा घरातून लोखंडी सळी घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यावर वार केला। त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला। मध्यरात्री 2च्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला। गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून सौरभ मिश्रा या तरुणाची हत्या करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले श्रृंगी यांनी दिली। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं। जखमी सौरभला सुरुवातीला विजयनगर येथील लक्ष्मी रुग्णालय, जाधव नगर येथील रुग्णालय, पालिकेच्या तुळीज रुग्णालय आणि विरार संजीवनी अशा 4 रुग्णालयात नेण्यात आले। त्यापलीकडे पालिकेच्या तुळीज रुग्णालयाने केवळ प्राथमिक औषधोपचार केले। लक्ष्मी रुग्णालयाने तर 50,000 रुपये अनामत रक्कम ठेवण्यासाठी सांगितले होते। सर्व रुग्णालयांनी अन्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, असे मयत सौरभ मिश्रा याचा भाऊ सूरज मिश्रा यांनी सांगितले। मध्यरात्री 2च्या सुमारास सौरभला आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। रुग्णालयांनी माझ्या भावाला दाखल करून घेतले नाही। पालिका रुग्णालयात तर मला रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास वाट पाहावी लागली। जर वेळीच उपचार झाले असते आणि रुग्णवाहिका मिळाली असती तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते, असे मत सौरभ मिश्रा याचा भाऊ सूरज मिश्रा यांनी सांगितले।